आणून पंखा केला तर झोपते पोरं नाही, झोपत नाही. अच्छा, तर अशा प्रकारच्या घाणीच्या साम्राज्यातून गावाची मुक्तता व्हावी यासाठी आज रोजी फवारणी करून कारणखेडा गाव निर्मल आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न आमचा आहे. प्रशासनाला माझी नम्र आव्हाने विनंती आहे, यासाठी आपण विशेष निधीचं प्रावधान करा. गावोगाव अशा प्रकारचे जे घरं पडीत पडलेले आहेत याला सुधारवण्यासाठी स्वतः ग्रामपंचायतीनेच पुढाकार घ्यावा लागेल. कारण ज्या माणसाला प्रचंड जागा आहेत अशा व्यक्तींची या जागेकडे दुर्लक्ष होते. पण यामध्ये डेंगू असेल, वेगवेगळ्या प्रकारचे विषारी डास असतील, साप असतील, हे या ठिकाणी उत्पन्न होतात आणि प्रचंड लोकांना त्रासाला समोर जावं लागतं. म्हणून प्रशासनास माझी नम्र विनंती आहे की कानाक्षेप्रमाणे सर्व गावामध्ये ही मोहीम राबवून नागरिकांना चांगलं स्वस्थपूर्व आरोग्य लाभवण्यासाठी सहकार्य करावं. त्याचप्रमाणे निधीसुद्धा उपलब्ध करून द्यावा. एवढं महत्त्वाचं बोलतो. गावकऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मदतीची हाक मागितल्यास आम्ही मदत करू, परंतु सहकार्याची अपेक्षा भूमिका करून आमची कर सुद्धा चुकता करावा आणि ग्रामपंचायतचा कर नियमित भरावा. एवढं महत्त्वाचं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भारत.